मोठी बातमी आहे। नांदेड जिल्ह्यातील सहस्रकुंड धबधबा निसर्गानं बहरलाय। हा नयनरम्य धबधबा पाहण्यासाठी पर्यटक एकच गर्दी करताय। पैलगंगा नदीच्या पाणी पातळी वाढ झाल्यानं हा धबधबा प्रवाहित झालाय। तर या निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची पावलं इथं वळतायत। तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी। विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे। नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याला विभागणाऱ्या या पैनगंगा नदीवर हा सहस्रकुंड धबधबा आहे। नांदेड जिल्ह्यात सोबतच यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 10 ते 12 दिवसांमध्ये संततधार पाऊस झाला, तर मध्यंतरी मुसळधार पाऊसही या ठिकाणी झालेला आहे। पैनगंगा नदीवरच्या या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पैनगंगा नदीला आता पूर आलेला आहे आणि या पुराच्या ठिकाणी अशा प्रकारे या सहस्रकुंड धबधब्याचं विहंगम असं स्वरूप दिसतं। या ठिकाणी नदीमधील जो खडक आहे तो काही ठिकाणी 40, 50, 60 फुटापर्यंत खाली आहे। त्यामुळे ज्यावेळी पैनगंगा नदीला पूर येतो त्यावेळी या सहस्रकुंड धबधब्याला असं प्रचंड असं स्वरूप प्राप्त होतं आणि हा सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यासोबतच मराठवाडा आणि विदर्भातील अनेक पर्यटक इथे येत असतात। पुन्हा एकदा सहस्रकुंड धबधबा प्रवाहित झाल्याने पर्यटक इथं गर्दी करताना दिसत आहेत। सतीश मोहिते, झी 24 तास, इस्लामपूर।